माफ करा, तुम्हाला खूप वाट बघायला लागली सगळ्यांना. 100 रोपं तुम्हाला हवी होती ना, मी 1000 रोपं घेऊन आलो तुमच्या सगळ्यांसाठी. वा. सॉरी, पण त्या टेम्पोचा अपघात झाला, नेमका मी तिथेच होतो, माझ्या समोरच ते सगळं घडलं. त्या ड्रायव्हरला जरासं लागलं, मी आनंद बरोबर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि मग कोणीच नव्हतं टेम्पो आणायला, मग म्हटलं चला आपणच घेऊन जाऊया. उशीर झाला जरासा, तुम्हाला वाट बघायला लागली त्याबद्दल सॉरी, पण आता ज्या कार्यक्रमासाठी आलो तो सुरू करूया. हो हो. सगळ्यांनी पटापट आपापली रोपं घ्या आणि चला चला हात चालवा आता. आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समर राजवाडे इथे आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आमच्या शब्दाखातर तुम्ही इथे आलात, तोही अगदी वेळात वेळ काढून, त्यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत. तर सर, जरा तुम्ही 2 शब्द काही बोला. खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी तुम्ही मला सगळ्यांनी इथे बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार आधी मानतो. मी बिझनेसमॅन आहे, पण तरी सुद्धा एका अत्यंत निसर्गप्रेमी अशा कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे लहानपणापासून मला निसर्गाचं महत्त्व समजायला लागलं. माझ्या परीने मी जितका निसर्गाला जपता येईल, त्याची काळजी राखता येईल, तितका राखायचा प्रयत्न केला. या पृथ्वीवरचं वातावरण माझ्यामुळे खराब होणार नाही याचा मी नक्की प्रयत्न करत असतो. आणि अर्थात ही फक्त माझी एकट्याची नाही, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण मी काय बोलत बसू, आपल्या स्वानंदी मॅडम स्वतः एन्व्हायरमेंट सायन्समध्ये त्यांनी PhD केलंय, त्यामुळे त्यांनी बोलणं अपेक्षित आहे. हो हो स्वानंदी, तू 2 शब्द तर बोलच. नाही, हे खरं आहे, मी एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये PhD केली आहे, पण निसर्गाबद्दल बोलण्यासाठी खरं तर कुठल्याच डिग्रीची आवश्यकताच नाही. झाडं आपल्याला जगवतात, त्यांच्यामुळे आपण जगतो, हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची काळजी घेतलीच गेली पाहिजे. अनेकांना कळतच नाही की झाडं तोडून आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय. म्हणजे आपल्याला पुढे जायचंच आहे, पण आज जे काय नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं नुकसान करून कुणीच पुढे नाही जाऊ शकत. इट्स हाय टाइम की हे कळायची गरज आहे. आपण जितकं जास्त वृक्ष संवर्धन करू तितकेच आपण पुढे जाणार आहोत. आता दरवर्षी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आम्ही आश्रमातले लोक 100 झाडं तर लावतोच, पण आज तुमच्या निमित्ताने मिस्टर राजवाडेंमुळे आपल्याला यावर्षी 1000 झाडं लावता येणार आहेत. त्यासाठी एकदा त्यांचे आभार मानलेच पाहिजे.